नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये। आज आपण रिव्हिजिट करूया हापूस या चित्रपटाबद्दल। हा चित्रपट 2010 साली प्रदर्शित झाला होता। या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सुबोध भावे, मधुरा वेलणकर, पुष्कर श्रोत्री, विद्याधर जोशी। या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत अभिजित साटम। हा चित्रपट तुम्ही Amazon प्राइमवर पाहू शकता। तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल। हापूस नावावरूनच समजलं असेल की ही गोष्ट आहे कोकणातील गुरव कुटुंबाची। अण्णा गुरव हे गावातले नावाजलेले प्रस्थ आहेत। त्यांचा ज्योतिष, पत्रिका यावर खूप विश्वास आणि अभ्यास असतो। त्यांच्यानुसार त्यांच्या कुटुंबाला कधीच धंद्यात यश येणार नाही असं भाकीत त्यांनी वर्तवलेलं आहे। पण याच उलट त्यांचा मुलगा अजित आहे, त्याला विज्ञानावर, तर्कावर विश्वास आहे। तो आंब्याच्या संकरित जाती यांवर संशोधन सुद्धा करत आहे। त्याला कोकणातले हापूस स्वतः मार्केटमध्ये विकून धंद्यात उतरायचा आहे। पण अण्णा याला सतत विरोध करत असतात। याचाच फायदा तिकडचा व्यापारी छाछेड घेत असतो। त्याला गुरुवांच्या कलमांचे सगळे आंबे पाहिजेत, जेणेकरून ते आंबे विकून तो अमाप नफा कमावेल। आणि ह्याच गोष्टीला अजितचा विरोध आहे। तर मग अजित अण्णांना समजावून धंद्यात उतरतो का? तो यशस्वी होतो का? छाछेडचा विरोध त्याला कसा होत असतो? त्यामधून तो कसा मार्ग काढतो? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल। आता बोलूया काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल। यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट। पहिलं बोलूया काही पॉझिटिव्ह पॉईंट्स बद्दल। हापूसचा सगळ्यात पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे आंबा या विषयावरचा हा चित्रपट आहे। त्यातही आंबा बागायतदार त्यांचे मार्केट, गावी भूमिपुत्र या धंद्यात येण्यापासून का घाबरतात? त्यांना धंद्यात येऊ दिलं जात नाही। लोकांची मानसिकता कशी असते, बाहेरच्या व्यावसायिकांकडून होणारी लूट आणि स्थानिक लोक पण त्या हापूस निगडीत व्यवसाय करू शकतात का, अशी आशा देणारा आणि हे चित्रण आपल्या समोर मांडणारा हा विनोदी चित्रपट आहे। या सगळ्या विषयांना या चित्रपटात हात घातला आहे। चित्रपट विनोदी पद्धतीने पुढे जातो, त्यामुळे काही प्रमाणात आपल्याला तो हसवतो। त्यानंतर आंबा पिकतो रस गळतो हे गाणं सुद्धा सुंदर आहे। आता बोलूया निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल। हापूस हा खूपच ॲव्हरेज चित्रपट वाटतो। या विषयावरच्या चित्रपटाला उत्तम स्क्रीनप्लेची साथ लाभली असती तर बरं झालं असतं। हा चित्रपट टेक्निकली सुद्धा चांगला झाला असता तर उत्तम झालं असतं। चित्रपटाची लांबी सुद्धा मोठी आहे। चित्रपटाचा मुख्य हिरो सुबोध भावेचा स्क्रीन प्रेझेन्स सुद्धा कमी वाटतो। मूळ कथा 40-50 मिनिटांनंतर सुरू होते। त्यातही जे छाछेड आणि अजित यांमधील द्वंद्व आहे ते सुद्धा अजून ग्रिपिंग बनवता आलं असतं। मकरंद अनासपुरे हे कॅरेक्टर खूपच लाऊड वाटतं। त्यांचे सीन्स सुद्धा लांबवले आहेत, त्यामुळे चित्रपट भरकटतो। संकरित आंबा जो दाखवला आहे त्याचा आकार सुद्धा जरा पटत नाही। जो डबल रोल दाखवला आहे त्याची सुद्धा गरज नव्हती। आणि सगळ्यात शेवटचा आजीचा जो क्लायमॅक्स आहे तो खूपच अनकन्व्हिन्सिंग वाटतो। तर हा होता रिव्ह्यू हापूस या चित्रपटाचा। मोठ्या लोकांना हा चित्रपट हसवून आणि आवडू शकतो। कुटुंबासोबत एकदा नक्की बघू शकता। हापूस तुम्ही Amazon प्राइमवर पाहू शकता। तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत चॅनलवरच्या अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।